आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। परभणी जिल्ह्यातील शेलू तालुक्यातील 2.5 महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह शहरातील डिग्रसवाडी शिवारात हरिचंद्र राठोड यांच्या खदानीतून 14 जानेवारी रोजी मंगळवारी बाहेर काढण्यात आला। सुनियोजित पद्धतीने या तरुणाचा मृतदेह खदानीत टाकण्यात आला होता। या प्रकरणी 6 जणांवर शेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आली आहे। आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेबाबत अधिक माहिती अशी की शहरातील वालोर नाका परिसरातील रहिवासी संतोष पवार वय 23 वर्ष याचा मृतदेह डिग्रसवाडी शिवारात हरिचंद्र राठोड यांच्या खदानीत टाकल्याचे निष्पन्न झाले। घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने 3 तासानंतर मृतदेह खदानीतून बाहेर काढला। आरोपींनी झाडे लावण्याच्या लोखंडी जाळीत मृतदेह बांधून तसेच दगड बांधल्याने मृतदेह बाहेर काढण्यास अडचणी झाल्या होत्या। मृत तरुण प्रकाश पवार यांच्या आईने पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे। दोंडाबाई पवार यांनी या निवेदनात असे नमूद केले आहे की या प्रकरणातील आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा। घरातील कर्ता मुलगा जीवानिशी गेल्यामुळे शासनाकडून 50 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी। तसेच CID मार्फत या प्रकरणाची चौकशी करून संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून पोलीस अधीक्षकांना करण्यात आली आहे। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी। माझं नाव दुर्गा प्रकाश पवार, राहणार शेलू, तालुका शेलू, जिल्हा परभणी, जाकीर नगर। माझ्या भावाला 7-8 जणांनी घरी येऊन माझ्या समोर नेले आणि त्याला खणीमध्ये टाकले बांधून जाळीमध्ये। 2.5 महिन्याच्या नंतर त्याचा शोध घेऊन आम्ही त्याला पोलीस स्टेशनला पोलिसांनी कारवाई उचलली नाही। तक्रार दिली होती पण उचलली नाही कारवाई पोलीसवाल्याने बी। त्याला बांधून जाळीमध्ये 2.5 महिने झाले त्याला ह्याच्यामध्ये टाकलं तळ्यामध्ये। आम्ही काम करून खाणार आहे, तोच आमचं तेवढंच होतं। मुलगा एकुलता एकच करून घालणार, वाचा नव्हती त्याला, काय नव्हती, मुक्का होता तो। पाण्याने जाऊन आम्ही त्याला वाढवला होता, लहानाच्या मोठा केला त्याला की त्याने असं केलं पुढं चलून। ते आमचा हे होता आधार, तेवढाच आधार होता आमच्या जीवाला। 4 मुली येतात, शोध तुम्ही लावा त्या मुलाचा। आणि त्याला महिने त्याचा शोध घेतला। ते संघ होते कुठचे, ते फिरायला संघ ते लोक बुमरा केला आम्हाला, संघ फिरू लागले, आम्हाला दाखवू लागले। या स्टेशनला गेला, तिथून आला इथं राहिला, आम्हाला पुण्याला धाडा, आम्हाला मुंबईला गेलो आम्ही नाशिकला गेलो, इकडं फिरलो आम्ही, इकडं फिरून आलो आम्ही। लई शोधलं केलं तरी पत्ता नाही लागला। जाळीमध्ये बांधून त्याला खणीमध्ये टाकण्यामध्ये त्यांनी हे केलं। 8 जण होते ते, त्यांनी तसं केलं त्याच्या संग। ते तेवढाच होता, आम्हाला चारायला आणून घालायला करायला काम धंदा करत होता, आणून टाकत होतं। 4 बहिणी आहेत त्याच्या, ही आई आहे, ही मावशी आहे। लई नाही, जिथं नाही उडकायचं तिथं उडकला आम्ही। नाही तिथून पैसे काढून त्याने आम्हाला असं कंगाल केलं आणि आमची मज्जा घेऊ लागले ते। तिथून इथं मानताला गेलं, परतूरला गेलं म्हणू लागले, आता भज्जे खिचडी घेतली, तिथून तिखट काढलं, चंभानगरला गेलं तसं म्हणू लागले ते। तसं करून टाकलं पाण्यामध्ये। 2.5 महिने ठेवलं त्याला, तरी पण शोध नाही लागू दिला त्याला। आणि एक कामून केलं, काय केलं, त्याचा शोध लागला पाहिजे। आम्हाला एवढी विनंती आहे, त्याला फाशीची सजा व्हायला पाहिजे त्या करणाऱ्याला, तसं आमची तेवढी मागणी आहे, दुसरं काय नाही।